नमस्कार. मुंबईच्या खानावळीत स्वागत आहे. तर सगळ्यांना माहिती आहे चिवडा कसा बनवतात लह्यांचा. मी काय त्याच्याबद्दल तुम्हाला सांगणार नाही. माझ्या साध्या सोप्या पद्धतीत बनवते. तर तुम्ही बघा मी कसा बनवते. हे बघा असा एक नंबर एकदम जसा विकत भेटतो ना, तर ह्याचा बिझनेस कसा करायचा मी सांगते. हे आहे ना, मी आहे ना 5 लिटर या साईडला 5 लिटरमध्ये भेटतं लाह्या. आणि कढीपत्ता तर सगळ्यात लागतो. खोबरं बिबरं, डहाळे बिळे, मिरच्या सगळं हे भाजून घ्यायचं. आणि हे लाह्या आहेत ना, त्या स्वच्छ निवडून घ्यायच्या, चाळून घ्यायच्या, म्हणजे खडे बिडे काय कचरा असेल तर निघतो, आणि भाजून घ्यायच्या आणि थोड्याशा गरम करून घ्यायच्या. आता याचा बिझनेस कसा करायचा तुम्हाला सांगते. जरा हे टाकलं ना धने की खूप छान टेस्ट येते. विकत कसं ह्याचा बिझनेस करायचा हे असं आहे ना, मसाला चिवडा तुम्ही घरी बनवायचा. त्याचे पॅकेट करायचे 10 रुपये 20 रुपये सध्या चालस तोपर्यंत ना तुम्ही 10-10 रुपयाचेच बनवा. आणि लोकल मार्केटमध्ये मोठमोठे असतात ना, तर तिथं जाऊन तुम्ही विचारायचं दुकानदारांना की तुम्ही आमचे चिवडे घेसान का. तर म्हणजे आपल्या बजेटमध्येच द्यायचं त्यांना. आपणही लॉस नाही व्हायचं. गावरान लसूण पण टाकल्यावर मस्त स्मेल येतो ना, त्याच्यामुळं मी गावरान लसूण पण टाकला आहे. तर 10-10 रुपयाचे पॅकेट करायचे. असे गिऱ्हाईक पटवून ठेवायचे. किंवा आठवडी बाजार असतो किंवा संडे बाजार असतो तेव्हा तुम्ही इथे चिवड्याचे पॅकेट विकू शकता. किंवा रेल्वे स्टेशनवर तुम्हाला माहिती आहे जिथं पिक्चरची टॉकीज असतात तिथं पण तुम्ही अशा प्रकारचा चिवडा आहे ना तुम्ही बनवून 10-10 रुपयाची किंवा असं वेगळ्या प्रकारे काहीतरी स्टॉल लावून किंवा कसं विकू शकता. संध्याकाळचा हा म्हणजे संध्याकाळी लोक कामावून घरी जात असतात तेव्हा काहींना भूक लागलेली असतात. तर असं काहीही लोकांना घरचं जर हेल्दी चांगलं असलं तर ते खातात. तर हे बघा इथे मी कढीपत्ता टाकून घेतला आहे. मस्त चांगलं गावरान लसूण आहे. खूप छान लागत होता आणि स्मेल चांगला येतो आहे. कढीपत्ता भरपूर टाकायचा. कढीपत्त्याचा वास आहे ना पूर्ण चिवड्याला बसतो. तर अशा प्रकारे ना तुम्ही ना त्याचे छोटे पॅकेट करून विकायचे. ह्याच्यासाठी जास्त खर्च येत नाही. तुम्हाला माहिती आहे लाह्या खूप स्वस्त आहेत. आणि तुम्हाला माहितीच आहे की कढीपत्ता आपल्या घरी असतो किंवा जर ज्याच्याकडे नसतं ते काय 10-5 रुपयाचा विकत आणतात. थोडासा लसूण 5-10 रुपयाचा टाकायचा आणि घरचे आपले काय मीठ मसाले असतात. आणि चिवडा मसाला 10-20 रुपयाचा असतो. तर याच्यासाठी जास्त खर्च येत नाही. खरंच सांगते मी, हा खूप सोपा आणि परवडणारा व्यवसाय आहे गृहिणींसाठी ज्यांना जास्त काही येत नाही, जमत नाही. शेंगदाणेसुद्धा आपण काही दुकानात भेटतातच. तर लाह्या कशा भेटतात, लाह्यांचे प्रकार कसं, लाह्या 3-4 प्रकारच्या असतात. तर त्या हलक्या क्वालिटीच्या घ्यायच्या नाही, त्या वेगळ्या असतात. याच्यात तुम्ही पोह्यांचा चिवडा पण पॅकिंग करू शकता. खारे शेंगदाणे, फुटाणे हे असं पण पॅकिंग तुम्ही करून विकू शकता. तर याच्यासाठी तुम्हाला माहितीच आहे की स्वतःचा बिझनेस स्टार्टअप करायला लागतो. तो कसा करायचा. तर तुम्ही सांगितलं ना की जवळच्या दुकानांना तुम्ही जाऊन सांगायचं की बाबा आम्ही एवढा तुम्हाला माल देतो, तो आमचा तुम्ही खपवा. मग त्याच्यातलं म्हणजे जे प्रॉफिट होईल ते तुम्हाला पण आम्ही देऊ. असे म्हणजे 4-5 गिऱ्हाईकं तुम्ही आपले ओळखीचे हे करून ठेवायचे. तर हा खूप म्हणजे लॉस न जाणारा व्यवसाय आहे महिलांसाठी खूप. आणि बिघडत नाही. मेन म्हणजे बाकीचे पदार्थ बिघडतात किंवा लॉस होण्याची शक्यता असते. हा चिवडा लवकर खराब होत नाही. चांगल्या प्रकारे राहतो. आणि फरसाण काय तुम्हाला माहिती आहे, चांगल्या प्रकारचं फरसाण आणून टाकायचं. म्हणजे कसा चिवडा पण समोरच्याला आहे ना आपल्या एकदा खायला लागल्यावर क्वालिटी समजते. सगळ्यात जास्त महिला जर खरंच सिटीत राहतात ना, ह्यांच्यासाठी रेल्वे स्टेशनला आहे ना 10-10 रुपयाची पॅकेटं करून विकणं खूप महत्त्वाचं ठरतं. 10 रुपयाला म्हणजे कुणीही घेतं. काही लोकं कसे 10-10 रुपयाला बॉबेचे पॅकेट विकतात. तशा प्रकारे आहे ना याचे पण तुम्ही पॅकेट 10-10 रुपयाचे करून विकायचं. तर कसं असतं ना, तर खूप महिलांना असं वाटतं की आपण घरबसल्या पैसे कमवावे. तर त्यांच्याकडे काही पर्याय नसतो. तर असे काही छोटे पर्याय असतात की चिवडा, लाह्यांचा चिवडा, पोह्यांचा चिवडा, खारे शेंगदाणे हे असं आहे ना स्वतः घरी बनवून आहे ना विकायचं. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.